आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडियावरती कुठल्याही छोट्या गोष्टीची मोठी बातमी, मोठी घटना होते आणि तसंच काहीसं धगधग गर्ल माधुरी दीक्षित सोबत झाले. त्याचं झालं असं की एक पाकिस्तानी कुटुंब थायलंडला ट्रिपसाठी गेलं होतं. त्यावेळेला त्यांना थायलंडच्या एअरपोर्टवरती माधुरी दीक्षित दिसली. तर त्यांना वाटलं की आपण त्यांच्याबरोबर फोटो घेतला पाहिजे. वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे, परत कधी माधुरी दीक्षित भेटतील नाही भेटतील म्हणून ते पाकिस्तानी कुटुंब माधुरी दीक्षितकडे फोटो मागण्यासाठी गेलं. तर त्यावेळेला माधुरी दीक्षितचा नवरा श्रीनाम नेने यांनी गमतीत म्हटलं की तुम्ही हवं तर 10 फोटो घेऊ शकता. तर त्यानंतर माधुरी दीक्षित यांनी त्या पाकिस्तानी कुटुंबाला विचारलं की तुम्ही कुठून आलात. तर त्यांनी सहज मोकळेपणाने सांगितलं की आम्ही पाकिस्तानमधनं आलोय. पाकिस्तानमधनं आहोत हे ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित यांनी चक्क त्या फॅमिलीला फोटो देण्यासाठी नकार दिला. ही बातमी त्या माणसाने सोशल मीडियावरती व्हायरल केली की माधुरी दीक्षित हिने मला फोटो देण्यासाठी नकार केला का, तर मी पाकिस्तानमधनं आलोय. आणि सोशल मीडियावरती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. माधुरी दीक्षित असं कसं करू शकते, पाकिस्तानी आहे म्हणून तुम्ही फोटो कसे नाकारू शकतात. तर दादांनो, ताईंनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माधुरी दीक्षित ही सेलिब्रिटी जरी असली तरी ती आधी माणूस आहे. तिला अधिकार आहे की कोणाला फोटो द्यायचा, कोणाला फोटो नाही द्यायचा ते. आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर कारगिल वॉरच्या वेळेला पाकिस्तानी आर्मीकडनं भारतीय सैन्याला एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये पाकिस्तानी आर्मी असं म्हणत होती की माधुरी दीक्षित आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ. पाकिस्तान्यांनो, तुमची एवढी लायकी नाहीये की तुम्हाला माधुरी दीक्षित पण मिळेल आणि काश्मीर पण मिळेल. असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माधुरी दीक्षितने जे केलं ते बरोबर केलं का? पाकिस्तान्यांना अशीच अद्दल घडवली पाहिजे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.